नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 6 एप्रिल सोमवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून 2 एप्रिल 2026 रोजी महसूल यंत्रणेच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे बुलढाणा आणि खामगाव अशी 2 प्रशासकीय केंद्रे निर्माण होणार असून खामगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकारने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर केला असून तब्बल 20 वर्षांनंतर हा बदल होत आहे। यामध्ये एकूण 35,876 पदांना मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शाळांना 2 मे ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्या असल्या तरी शिक्षकांना या काळात जनगणनेचे काम करावे लागणार आहे। जिल्हा परिषद, महापालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना 16 मे ते 14 जून या कालावधीत घराघरात जाऊन माहिती संकलन करावे लागणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेच्या KYC दुरुस्तीची अंतिम मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। राज्यात आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटामुळे तसेच महिलांनी केलेल्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या महिलांची KYC तांत्रिक कारणामुळे अडली आहे, चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत, त्यांनी 30 एप्रिल पूर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा योजनेचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राच्या 2026-27 अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना पुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे। योजना बंद होणार असल्याच्या अफवांना यामुळे पूर्णविराम मिळाला असून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत राहतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सोलापूर विमानतळावरून येत्या 17 एप्रिलपासून हैदराबादसाठी नवीन विमानसेवा सुरू होणार आहे। सोमवार ते शुक्रवार नियमितपणे चालणारे हे विमान दुपारी 3:20 सोलापूरहून निघेल आणि दुपारी 4:25 हैदराबादला पोहोचेल। त्यामुळे सोलापूरच्या व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील गंभीर आजारी रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणे शक्य असून मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करण्यापूर्वी प्रथम या योजनेचा लाभ घ्यावा असे शासनाने स्पष्ट केले आहे। धर्मादाय रुग्णालये ही मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचारासाठी उपलब्ध आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या ड्युटी तासांबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांना दिवसाला 20 तासापेक्षा अधिक वेळ रुग्णसेवा करावी लागत आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आठवड्याची ड्युटी 48 तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे मत पूर्वीच व्यक्त केले होते, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार माहुरगड ते शक्तिपीठ महामार्गापासून सुमारे 17 किलोमीटर, औंढा नागनाथ 14 किलोमीटर आणि परळी वैजनाथ काही किलोमीटर दूर जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सरकारला महामार्गाचा आराखडा बदलावा लागला असून यामुळे अनेक प्रमुख धार्मिक स्थळे मुख्य मार्गापासून दूर जाणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाच्या नावावर हजारो एकर जमीन असल्याच्या आरोपांवर अधिकृत कागदानुसार स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाच्या नावावर केवळ 28.44 एकर जमीन असल्याचे सांगण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे 10 पदरीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला असून हे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. हा प्रकल्प साधारणपणे 2029 ते 30 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून कर्जफेडीसाठी टोल वसुलीची मुदत 2025 ऐवजी 2060 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 1252 शाळा आणि 827 तुकड्या शासनाने कायमस्वरूपी अपात्र केल्या असून त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. या शाळांनी 1 महिन्याच्या आत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता घ्यावी अथवा त्या कायमस्वरूपी बंद केल्या जातील असे शासनाने सांगितले आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर देशभरातील 1 लाखाहून अधिक शिक्षक रस्त्यावर उतरले. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार 2009 पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश किंवा कोणत्याही साहित्यासाठी पैसे घेता येणार नाहीत असा कठोर आदेश राज्य सरकारने शाळांना दिला आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केले की असे पैसे आधीच घेतले असतील तर ते पालकांना परत करावे लागतील, अन्यथा संबंधित शाळांवर कठोर कारवाई होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. भारत सरकारने सोने, प्लॅटिनियम आणि संबंधित उत्पादनाच्या आयातीवर कडक निर्बंध लादले आहेत. आता या वस्तूंची आयात फ्री श्रेणीतून काढून प्रतिबंधित श्रेणीत टाकण्यात आली असून आयातीसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर झालेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोन्याचे दर आणि घडवणुकीचे शुल्क वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केल्याने पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण करण्यास सुनेत्रा पवार तयार असल्याच्या बातम्यांनीही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.